नमस्कार मित्रांनो, सर्वज्ञ या YouTube चॅनल मध्ये मी नंदकिशोर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आम्ही पूर्ण आमच्या फॅमिली सह चाललो आहोत आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील एकमेव सर्वात सुंदर असलेला गणपती पाहण्यासाठी आणि तो गणपती बघून तुम्हालाही दाखवायचा आहे सर्वांना। त्यासाठी एकदा सर्वांनी म्हणायचं गणपती बाप्पा। चलो चला गणपती बाप्पा मोरया। बद्रीनाथ देखावा आता आपल्याला इथं बघायचा आहे आणि आमच्या फॅमिली सोबत सर्वजण चला सर्वांनी बोलायचंय गणपती बाप्पा। आपल्या हिंदू संस्कृतीला धरून असलेल्या आपल्या गणेशाचे दर्शन व येथील हा देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या चपला ह्या व्यवस्थित असाव्या, व्यवस्थित ठेवल्या जाव्या यासाठी येथे व्हाईट पिशवी आपल्याला देण्यात येते। त्या पिशवीवरती एक नंबर टाकलेला असतो आणि त्या नंबराच्या आतमध्ये त्या संपूर्ण चपला ठेवलेल्या असतात। ज्यावेळेस आपण देखावा बघून आपण ज्यावेळेस वापस येतो, वापस आल्यानंतर तो नंबर आपल्याला परत दिल्या जातात, म्हणजे चोरीला जाणार नाही किंवा त्या कोणाच्या पायलाही येणार नाही। एवढं सुंदर नियोजन इथं केलेलं आहे ते आपल्याला इथं पाहायला
सुंदर अशा गणरायांच्या मूर्तीचं दर्शन आपण आता घेतलं की आपला प्रवास सुरू होतो तो बद्रीनाथांच्या देखाव्याकडे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक सभामंडप पाहायला मिळतो. हा सभामंडप बघत असताना जणू काही आपल्याला हेमाडपंथी मंदिराचीच अनुभूती या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. एक अनुभव, एक विलक्षण असा अनुभव आपल्याला इथे आगळा वेगळा अनुभव आपल्याला इथे पाहायला मिळतो. गाभाऱ्याच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला मुख्य मूर्ती पाहायला मिळते. भगवान श्रीकृष्ण व त्यांच्या आजूबाजूला 2 द्वारपाल हे आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजेच बद्रीनाथांचं दर्शन आपल्याला इथे घडतं. त्यानंतर आपण थोडं समोर गेल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पडते ती संत सावतामाळी यांची मूर्ती. आणि ह्याच मूर्तीच्या पाठीमागे जर बघितलं तर आहेत विठोबा आणि रखुमाई यांची मूर्ती. असं बघितल्यानंतर पहिल्या नजरेत तर असं भासतं की जणू काही विठ्ठल आणि रखुमाई यांनी जसं संत सावतामाळी यांच्या डोक्यावरती मायेचा हातच ठेवलेला आहे असं आपल्याला गणराज आणि देखावा बघितल्यानंतर बाहेर येताच आपल्याला प्रसाद देण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रसाद मिळाला की इथे जागीच आपल्याला थंड पाणी, जारचं पाणी देण्याची व्यवस्था केलेली आपल्याला इथे दिसून येते. कर्पूरगौरं करुणार्तारं संसारधारं भुजगविहारं तथा वसन्तं विद्यारवन्दे भवं स्वामी जयजन्नामि शीतलीकरं देवानां.
तर मित्रांनो आपण आता आलो आहोत छत्रपती संभाजीनगर मधील चिकलठाणा या एरियामध्ये आणि इथे एक सावता गणेश मंडळ हा गणपती आपल्या औरंगाबाद शहरातील सगळ्यात महत्त्वाचा गणपती मानला जातो आणि येथील दरवेळेस येथील जो देखावा असतो हा पाहण्यासारखा असतो आणि येथील छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक भाविक या गणपतीला भेट देण्यासाठी आवर्जून येतात। तर हा तो गणपती आणि आपण आज बघितला इथला संपूर्ण हा देखावा आणि सावता गणेश मंडळ हे गणपतीचं जे ठिकाण आहे तर यांचा गणपती हा खरंच आपल्या छत्रपती संभाजीनगर मधला एक नंबर गणपती असतो। तर तुम्ही जर आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आलात तर या गणेश मंडळाला नक्की भेट द्या आणि एकदा तरी हा व्हिडिओ नक्की बघा। तर चला मित्रांनो आता आपण बघणार आहोत येथीलच पण समोर असलेला एक गणपती जो ह्याच चिकलठाणा ह्याच गावामध्ये आहे पण हायवेच्या पलीकडल्या साईडला आहे, छोटा आहे पण दिसण्यात बघण्यासारखा गणपती आहे, तोही तुम्हाला मी आता